चला, नमस्कार नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या दास ऑफिसर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत जेवढे आपले 29 प्रकल्प येत आहे त्या सगळ्या 29 प्रकल्पामध्ये पहारेकरी म्हणजेच आपला वॉचमॅन यासाठी जाहिरात निघालेली आहे. जबरदस्त पोस्ट आहे, सरकारी पोस्ट आहे. इव्हन तुमची म्हणजे पोस्ट जरी पहारेकरी वॉचमॅन असली तरी पगार जवळपास चांगला आहे. 15,000 प्लस तुम्हाला काही भत्ते वगैरे मिळतात, म्हणजे 20-22 हजारापासून स्टार्टिंग होऊन जाईल. ठीक आहे. आणि एक गव्हर्नमेंट नोकरी आहे, त्यामुळे तुमचे लग्न वगैरे सगळं उरकून जातील. ठीक आहे. पण सर्व जागा काय आहेत, प्रत्येक प्रकल्पानुसार, प्रत्येक कास्टनुसार ते सगळं आपण सविस्तर बघणार आहोत. पात्रता काय, परीक्षा पद्धती काय, अभ्यासक्रम काय, संपूर्ण जाहिरातीचं विश्लेषण नवीन बदलासह आता 2 दिवसापूर्वी जाहिरात निघाली होती, त्यामध्ये थोडे बदल केलेले आहे. एसटीचा समावेश केलेला नव्हता आणि काही अन्यायग्रस्त किंवा अत्याचारग्रस्त आहेत त्यांना पण आरक्षण दिलेलं आहे. तर त्या अंतर्गत काही ग्रुप डी साठी म्हणजे या पोस्टसाठी जागा निश्चित केलेल्या, आरक्षण निश्चित केलेल्या, त्यानुसार जागा त्यामध्ये समाविष्ट केलेल्या या सगळ्या जाहिरातीमध्ये. जवळपास 478 पदाची जाहिरात आहे. जबरदस्त जाहिरात आहे. फॉर्म सगळ्यांनी भरायचा आहे. आपल्याला आता पात्रता काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगतोय. तत्पूर्वी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच नवनवीन अपडेट तुमच्या समोर आपण घेऊन येत राहणार आहोत पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आणि जर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर तुम्हाला हे बघा, हे आपलं दास ऑफिसर टेलिग्राम चॅनल आहे. इथे सगळे अपडेट टाकत राहत असतो आपण. ठीक आहे. रोजच्या तुम्हाला चालू घडामोडी, या कालच्या हे आजची रोजच्या तुम्हाला चालू घडामोडी अशा तुम्हाला रोज मिळत असतात. हे सगळं फ्री मध्ये आपण देत असतो. फ्री मधल्या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत. हे दास ऑफिसर आपलं चॅनल आहे, इथून तुम्ही फ्री मध्ये रोजच्या चालू घडामोडी मिळू शकता. हे बघा, डेली करंट अफेअर्स आहेत, दिसतंय. डेली करंट अफेअर्स आहेत. जवळपास न्यूज क्रेडिट म्हणजे न्यूज ऑन AR, द हिंदू किंवा जेवढे स्टँडर्ड न्यूज पेपर आहेत त्या सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं एक चाचणी करून आपण हे सगळे न्यूज कलेक्ट केलेले आहे. UPSC, MPSC, ग्रुप बी, सी, सर्व सरळ सेवा सगळ्यांसाठीच ही सगळी करंट अफेअरची आपली सिरीज चालू आहे. ठीक आहे. तर बघा, याच्या चालू घडामोडी, सगळ्यात चालू घडामोडी तुम्हाला सविस्तरपणे व्यवस्थित दिलेल्या आहेत. ठीक आहे. दिसतंय, हे बघा, दिसतंय. आता अशा चालू घडामोडी रोज मिळवण्यासाठी तुम्हाला दास ऑफिसर्स टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आपला वेटरनरीवाला पण आहे, दास कृषीसाठी, कृषी सेवकसाठी पण आपलं दास कृषी आहे. हे सगळे चालू घडामोडी आपण रोज देत आहोत फ्री मध्ये, फ्री ऑफ कॉस्ट. आपल्या ऍप्लिकेशनला सुद्धा मिळत आहे. दास ऑफिसर अकॅडमी ऍप्लिकेशन आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, ऍप्लिकेशन थ्रू हे फ्री फोल्डरला जायचं, तर तुम्हाला इथं सर्व चालू घडामोडीच्या PDF मिळून जातील. रोज आपण देत आहोत, रोज डेली. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या या चालू घडामोडीच्या PDF आहेत. आणि हे डेली न्यूज क्रॉनिकल झालं. आता तुम्हाला सोबत आपलं डेली ओकॅप पण आहे. डेली ओकॅप सदरमध्ये तुम्हाला डेली रोज ओकॅप देत असतो. अगोदर आपण जाहिरात बघून घेऊ, नंतर तुम्हाला फ्रीचं काय काय आहे आपल्याकडे ते नंतर सांगतो मी. आणि माझ्या सांगण्यात जरी नाही आलं तर तुम्ही ऍप्लिकेशनला बघायचं किंवा दास ऑफिसर्स मध्ये जाऊन बघायचं. ठीक आहे. तर बघा, आता हे सुधारित जाहिरात आहे, सुधारित नवीन जाहिरात आहे. त्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत ते पण आपण बघणार आहे. ग्रुप डी ची, गट ड ची जाहिरात आहे. यामध्ये कोणताही इंटरव्ह्यू नसतो, काही फक्त एक पेपर असतो. एका पेपर थ्रू तुम्ही मेरिट लिस्ट थ्रू एकदम सिलेक्ट होऊन जासाल. ठीक आहे. तर बघा, आता 29 एप्रिल दिसतंय तुम्हाला. 29 एप्रिल, हे 29 एप्रिल दिसतंय. या 29 एप्रिल नुसार जी अपडेट आपल्याला मिळालेली आहे, जी नवीन जाहिरात आहे, ती जाहिरात आपण बघत आहोत 29 एप्रिलच्या नवीन अपडेट नुसार. ठीक आहे. ही सुधारित जाहिरात आहे चौकीदार पदासाठी. परत सांगतो, टोल फ्री क्रमांक, कोणाला काही विचारायचं असेल तर या क्रमांकावर जायचं, विचारायचं, आमच्या कास्टसाठी जागा का नाही, हे सगळं तुमच्या काही नेहमीच्या प्रश्न असतात ते सगळं तुम्ही इथं विचारू शकता. ठीक आहे. मग आता काय चेंजेस केलेले आहे तुम्हाला अगोदर ते सांगून देतो आणि पुढे वळतो आपण. ठीक आहे. सविस्तर सगळं सांगतो. 7 मे 2026 पासून फॉर्म भरणं चालू होत आहे. तर 27/5/2026 पर्यंत, 27 मे पर्यंत याचे सगळे फॉर्म भरणं चालू आहे. बघा, आता काय याच्यात जवळपास अंशतः बदल करण्यात आलेला आहे. 478 जागांमध्ये अंशतः काय बदल करण्यात आलेला आहे पुढे आपण सांगणार आहोत. परीक्षा तुमची कॉम्प्युटर बेस MCQ टाईप परीक्षा राहणार आहेत. MCQ टाईप परीक्षा म्हणजे आपण सगळी टेस्ट घेत असतो त्या पद्धतीची. याची जर तुम्हाला टेस्ट मिळवायची असली, परत आपल्या दास ऑफिसर अकॅडमी ऍप्लिकेशनला चाललं जायचं. ही MCQ टेस्ट आहेत.
आता प्रत्येक प्रकल्पाला किती जागा आहे हे सगळे आपण जागाची पदसंख्या दिलेली आहे, तुम्हाला जाहिरातीमध्ये पण मिळून जाणार आहे, हे काही तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं काम नाही. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगेल नाशिकमध्ये 43 आहे, कळवणमध्ये 47 आहे, धुळेमध्ये 31 आहे, यावलमध्ये 11 आहे, तळोदामध्ये 30 आहे, नंदुरबारमध्ये 24 आहे. याला काही अर्थ आहेत का हे तुम्ही पण पाहू शकता. जे तुम्हाला समजत नाही मी ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. हे राजूरमध्ये 19 आहे, घोडेगावमध्ये 31 आहे, शहापूरमध्ये 19 आहे. सगळे पदसंख्या आहे, एवढ्या पोस्ट तिथं खाली आहे, एवढ्या पदाची ही जाहिरात आहे. 13 आहे पेनमध्ये, जव्हारमध्ये 17 आहे, डहाणूमध्ये 26 आहे, सोलापूरमध्ये 8 आहे, पुसदमध्ये 9 आहे, संभाजीनगरमध्ये 14 आहे, धारणीमध्ये 23 आहे. टोटल जागा आपण डिस्कस करत आहोत. असं म्हणायला नको सर आम्हाला हे पण सांगा तर ते पण सांगतो, असं काही टेन्शन नाही. संभाजीनगरमध्ये 14 आहे, धारणीमध्ये 23 आहे, कळमनुरीमध्ये 2 आहे, अकोलामध्ये 17 आहे. अकोलामध्ये किती आहे? 17 आहे. पुढं किनवटमध्ये 2 आहे, पांढरकवाड्यामध्ये 3 आहे मित्रांनो. किनवटमध्ये 2, अकोल्यामध्ये 17, कळमनुरीमध्ये 2 आहे आणि पांढरकवाड्यामध्ये 3 आहे, गडचिरोलीमध्ये 13 आहे, भामरागडमध्ये 7 आहे. जागा बघत आपण, भंडारामध्ये 7 जागा आहे, चिमूर 8, चंद्रपूर 19, देवरी 16, नागपूर 8, वर्धा 9, अहेरी गडचिरोली जिल्ह्यामधलं अहेरी 2 जागा. ठीक आहे. बाकी भामरागड बघितलं आपण, सगळं झालंय व्यवस्थित. टोटल किती? 478 जागा आहे, 478 जागा टोटल. आपल्याला एकच जागा पाहिजे, काही टेन्शन घ्यायचं नाही. 10वी पास आहे, पेपर पण इझी असतो, फक्त तुम्हाला सराव पाहिजे. सगळं काही व्यवस्थित आहेत, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे, अभ्यास थोडाफार पाहिजेतच. अभ्यास नाही असातला भाग नाही. पोरं पैकीच्या पैकी मार्क्स घेतात आणि लागून जातात. त्यामुळे पहारेकरी जरी पोस्ट असली तरी अभ्यास पाहिजेतच. अभ्यास कसा करायचा, काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणारच आहोत. तत्पूर्वी आपण संपूर्ण जाहिरात विश्लेषण करत आहोत. ठीक आहे. तर बघा 6 मे पासून याचे फॉर्म भरणे चालू होत आहे आणि 27 तारखेपर्यंत याचे फॉर्म भरणं चालू राहणार आहेत. मी परत एकदा तुम्हाला रिमाइंडर करून देणार आहोत. 27 तारखेला रिमाइंडर करणार आहोत. आज याची लास्ट डेट आहे असं मी तुम्हाला रिमाइंडर करणार आहोत. आपल्या दास ऑफिसर नावाच्या टेलिग्राम चॅनलला, कुठे दास ऑफिसर नावाच्या आपल्या टेलिग्राम चॅनलला रिमाइंड करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जॉईन करायचं आहे. संध्याकाळी 23:55 पर्यंत 55च्या पुढे गेला तर घेत नाही. 23:55 पर्यंत म्हणजे 11:55, हे 11:55 पर्यंत फॉर्म भरणे चालू राहणार आहे. पुढे बघू आपण. आता 6 तारखेला दुपारी 15 वाजतापासून म्हणजे जवळपास 3 वाजतापासून, दुपारी 3 वाजतापासून फॉर्म भरणे चालू होणार आहे. सकाळपासून नाही, 12 वाजतापासून आहे, तर दुपारी 3 वाजतापासून 6 तारखेला म्हणजे मे महिन्यात. ठीक आहे. पुढे बघा आता. तर बघा ऑनलाईन अर्ज करायचे आपल्याला. अर्जाची वेबसाईट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मिळून जातील. पुढे बघा, ही ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर किंवा या वेबसाईटला करायचे आहे. ठीक आहे. पुढे बघा, परीक्षा शुल्क, अर्ज वगैरे आपण सविस्तर आपण बघणारच. आता बदल काय झालेला आहे तुम्हाला अगोदर मी ते सांगतो. हे जाहिराती बदलचं लेटर आलेलं आहे. हे लेटर गेलेलं होतं कृषी विभागाकडून, आदिवासी विभागाकडून गेलं होतं. आपल्या आयुक्तालयाला, नाशिकच्या आयुक्तालयाला गेलं होतं की एसटी कॅटेगरीच्या जागा काही म्हणजे समाविष्ट नाही, तर त्यासंबंधी आणि अत्याचारग्रस्तांच्या काही आरक्षित जागा समाविष्ट नाही यासंबंधी ते लेटर होतं. त्या अनुषंगाने त्यांनी जवळपास किती 95+2 अशा 97 जे आदिवासी विकास विभागाअंतर्गत जे अत्याचारग्रस्त आहे, एसटी आणि अत्याचारग्रस्त, त्यांच्यासाठी त्यांनी 97 वारसदारांसाठी जवळपास जागा आरक्षित केलेल्या आहे. 97 जागा. मग त्या जागा 97 ज्या जागा आहे तर ते खुल्यामधून आहेत की ओबीसी मधल्या, ईडब्ल्यूएस मधल्या, तसं काही नाही. तर तुम्हाला सांगतो, खुल्यामधून राखीव असलेले 37 पदे, एसटी कास्ट मधून अनुसूचित जमाती करता राखीव असलेले 37 पदे व खुल्या प्रवर्गातील 116 पैकी 26 पदावर अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना नोकरी देण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत हे बदल करण्यात आलेले. काय तर बघा, अनुसूचित जमाती करता राखीव असलेले 37 पदे एसटी साठी आणि खुल्या प्रवर्गातील जे 116 जागा आहेत त्यापैकी 26 पद अत्याचारग्रस्त जे कुटुंब आहेत त्यातील वारसदारांना डायरेक्ट नोकरी देण्यासाठी आरक्षित केलेले. किती? 26 पद आणि तिकडे 37 पद, एवढ्या पदांचं रिझर्वेशन झालेलं आहे.
ठीक आहे, समजलं, हे बदल झालेले आहे, बाकी काही बदल नाही. पुढे जाऊ आपण सरळ सरळ. आता ते शासन निर्णय आहे, तर त्यानुसार त्यांनी ते आपल्याला बाकीचं काही करायचं नाही. बाकी आता समोर बघू आपण. 27 एप्रिल पासून सुरू झालेले होते. परंतु बघा, आता अगोदर ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. एवढे काही बदल झालेले नाही. फक्त जागेसंबंधी, पदासंबंधी आपले बदल झालेले आहे, आरक्षणासंबंधी. ठीक आहे. पुढे बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. या सगळ्या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करा. डायरेक्ट क्लिक केलं का आपण डायरेक्ट त्या वेबसाईटला जाणार आहोत. ठीक आहे. स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, हो, आमच्याकडे सगळे अधिकार आहे असं ते आदिवासी विकास विभाग म्हणत आहे. ऐकतलंय असं म्हणत आहे. पहिलंच आपलं प्रकल्प अधिकारी कार्यालय आहे. तर पहिलं आहे राजूर आहे, अकोले तालुका, अहमदनगर जिल्हा. जबरदस्त थंड हवेचे ठिकाण आहे तिथं जवळपासच. ठीक आहे. तर अकोले तालुका आहे. वॉचमॅन साठी S1 वेतन श्रेणी लागू आहे. S1 15,000 पेमेंट आहे. याचं प्लस मध्ये तुम्हाला काही भत्ते वगैरे मिळतात. असं 20 ते 22,000 पर्यंत हे पेमेंट जाऊ शकतं. किती? 20 ते 22K पर्यंत हे पेमेंट जाऊ शकतं. समजलंय? आता चौकीदार पदासाठी टोटल, आता आपण सगळं चौकीदारच बघतो. आता तुम्ही परत चौकीदार वॉचमॅन असं म्हणणार नाही का? वेगळी पोस्ट नाही, एकच पोस्ट सगळ्या याच्यात आहे जाहिरातीमध्ये. 19 पदं आहे राजूरमध्ये. किती? 19. आता बघा, मी हे पहिलेच प्रकल्प कार्यालय तुम्हाला विश्लेषण करून देतो. बाकी सगळ्याला सेम लागू पडते. हे अनुसूचित जाती, अनुसूचित जाती म्हणजे SC आहे. SC प्रवर्गासाठी टोटल पदसंख्या 4 आहे. तर टोटल पदसंख्यापैकी महिलांना आरक्षित 1 आहे, खेळाडूंना काहीच नाही, माजी सैनिकाला 1 आहे. टोटल किती? 4 आहे. तर हे रिझर्व्ह किती झालेले आहेत? 2 आहे. महिलाला 1 आहे आणि माजी सैनिकला 1 आहे. आणि सर्वसाधारण मग आता जे उरले ते बाकी 2 सर्वसाधारण मध्ये आहे. मग त्यामध्ये सर्वसाधारण मध्ये सगळेच येतात. फक्त SC कॅटेगरी मधले सर्वसाधारण मध्ये सगळेच येतात. महिला पण येतात, मग माजी सैनिक पण, इतर जर असेल तर ते पण येऊन जातात. खेळाडू सगळेच टोटल सगळेच पीपल SC कॅटेगरी मधले या 2 जागेमध्ये येतात. परंतु एक जागा महिलासाठी राखीव आहे आणि एक जागा ही माजी सैनिकासाठी राखीव आहे. जर महिला असेल तर ते डायरेक्ट आरक्षणासाठी पहिले गृहीत धरतात, नंतर मग ओपनसाठी. ठीक आहे. अशा पद्धतीने हे अनुसूचित जाती SCचा आहे. नंतर अनुसूचित जमाती म्हणजे हा STचा प्रवर्ग आहे. STच्या प्रवर्गामध्ये राजूरमध्ये एकही जागा नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने बघायचं. नंतर हे विमुक्त जाती जे आहे यासाठी सुद्धा एकही जागा नाही. भटक्या जमाती ब आहे, यासाठी 1 जागा आहे. सर्वसाधारण मध्येच आहे. असं हा तक्ता इकडे जाऊन असं बघायचं. सर्वसाधारण मध्ये आहे. परत हे भज क मध्ये 1 जागा आहे, 2 जागा आहे, 1 सर्वसाधारण आहे. आता हे एकूण जागेचा कॉलम आहे. ही जी पदसंख्या ह्या सगळा एकूण जागेचा कॉलम आहे. टोटल किती? 19. आता 19 पैकी किती एकूण आरक्षित किती झालेले आहे? 15. एकूण आरक्षित 15 आहे. म्हणजे हे सगळे कॅटेगरीमध्ये वाटलेले आहे. समजून सांगतोय कॅटेगरी, 1 मिनिटात समजून सांगतोय. कॅटेगरीमध्ये हे सगळे वाटलेले आहे. SC BC मध्ये 2 जागा आहे टोटल. मग तिकडे महिला असो, खेळाडू असो, माजी सैनिक असो, काय अमकं ढमकं प्रकल्प असतो, अंशकालीन असं तसं सगळे असतात. सगळ्यांना रिझर्व्ह असते, काही नसते, काही नसते. ठीक आहे. असं टोटल मध्ये जायचं. एकूण आरक्षित किती आहे? 15 आहे. मग सगळ्या कॅटेगरीनुसार 2 SC BC साठी, EWS साठी 2 जागा आहे टोटल मध्ये. इतर मागासवर्गीय म्हणजे OBC साठी 3 जागा, OBC साठी 3. तर मग सर्वसाधारणचा कॉलम आला, हा सर्वसाधारण होय. टोटल सर्वसाधारण मध्ये सगळे येतात. हे 2 जागा आहे राजूरमध्ये सर्वसाधारणला, OBCला. ठीक आहे. नंतर हे महिलाचा कॉलम आला, महिलाचा कॉलम. तर महिलामध्ये किती? 1 जागा राखीव आहे, बाकी कोणालाही राखीव नाही. अशा पद्धतीने या 3 जागेचं वर्गीकरण केलेलं आहे. समजलं तुम्हाला? नाही समजलं तर डायरेक्ट तुम्ही मेसेज करायचा, खाली नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. ठीक आहे. आता हे भज एकही जागा नाही, विमा 1 जागा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता बघा, अराखीव म्हणजे हे ओपन होय. हे काय होय? ओपन साठी टोटल 4 जागा आहे मित्रांनो. तर टोटल 4 जागापैकी 2 जागा सर्वसाधारण आणि 2 जागा परत वाटलेल्या आहे. 1 महिला आहे आणि 1 माजी सैनिक आहे. अशा पद्धतीने यात 2 जागा वाटलेल्या आहेत. समजलं? आता पुढे बघा, सर्वसाधारण मध्ये टोटल जागा किती आहे? 11. सर्वसाधारण मध्ये टोटल जागा 11 आहे. बाकी मग इकडं हे अजून काही रिझर्वेशन मध्ये कॅटेगरी येतात, जसं महिला, खेळाडू, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग असे या कॅटेगरीमध्ये वाटलेले असतात. हे आता सगळ्याच याला लागू पडते. मी फक्त तुम्हाला जागा सांगतो,
बाकी पुढचं तुम्ही तुमच्या जागेचं बघून घ्यायचं. ठीक आहे. बघा आता हे जे अल्पदृष्टीवाले, लो दृष्टीवाले, लो विजनवाले फक्त तेच पडतात. बाकी ज्यांना म्हणजे पूर्णतः अंध आहेत ते इथे रिझर्वेशन मध्ये येत नाही. हे बघा, अंध व्यक्ती अपात्र आहेत, अंध व्यक्ती इथं जमणार नाही. समजलंय? आता पुढे जाऊ आपण. पुढे बघा, पुढचा प्रकल्प आहे धुळे. धुळेमध्ये टोटल जागा आहे 31. टोटल जागा किती आहे मित्रांनो? 31 जागा आहे टोटल. आता हे परत मग हे रिझर्वेशन नुसार लावलेलं आहे. आपलं रिझर्वेशन नुसार कुठे भरायचं फॉर्म नंतर तुम्ही बघून घे जा. आता बघा पुढे आहे नंदुरबार मधलं तळोदा. तिथे 30 पोस्ट आहे, टोटल 30 पोस्ट आहे. नंतर हे कॅटेगरीनुसार बघून घ्यायचं. आता नाशिक मधलं, नाशिकमध्येच प्रॉपर नाशिकमध्येच आहे, तर टोटल 43 जागा आहे. मस्त जागा आहे, सर्वात जास्त जागा आहे मे बी. तर ते सगळं रिझर्वेशन नुसार वाटलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, नंदुरबार मध्ये आहे 24 जागा, टोटल 24 जागा आहे. परत हे रिझर्वेशन नुसार असं सगळंच वाटलंय. कळवण, तर मी हे जळगाव, हे सगळंच तुम्हाला मिळून जातील. हे शहापूर, पेन रायगड जिल्ह्यामधलं, जव्हार पालघर मधलं, डहाणू पालघर मधलेच. ठीक आहे. सोलापूर मधलं सोलापूरच, छत्रपती संभाजीनगर, पुसद यवतमाळ जिल्हा, धारणी अमरावती जिल्हा 23 पद आहे. ठीक आहे. किनवट नांदेड जिल्हा, टोटल 2 जागा आहे. आता हे कळमनुरी हिंगोली जिल्हा 2 जागा आहे. अकोलामध्ये 17 जागा आहे टोटल. बाकी रिझर्वेशन नुसार जे ते आहे ते वाटलेलं आहे. 3 जागा पांढरकवडा यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा 3 जागा आहे. टोटल 3 जागा आहे. एकूण आरक्षित 1 आहे आणि अराखीव 2 आहे. ठीक आहे. चंद्रपूर मधलं चिमूर आहे. चिमूरमध्ये टोटल 8 जागा आहे. चंद्रपूर मध्ये टोटल 19. हे गडचिरोली टोटल 13, भामरागड टोटल 7, अशा पद्धतीने जागा. भंडारा 7, देवरी 16 आणि नागपूर 8 जागा आहे मित्रांनो. वर्धा 9 जागा आहे. अहेरी टोटल 2 जागा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे सगळ्या जागा वाटलेल्या. आपण आता आपल्या परत विश्लेषणाकडे येऊ. आता जागा समजल्या, आता अभ्यासक्रम काय आहेत हे तुम्हाला नेमकं समजून सांगायचं आहे. बघा, 27 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मी मगाशीच म्हटलं, ते परत इथं विधान आहे, जसे तसं तुम्हाला वाचून सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा, हे सेवा अटी अर्थी हे सगळं काय आपल्या कामाचं नाही. नंतर बघू लागल्यानंतर. खेळाडू वगैरे, दिव्यांग आरक्षण, हे अनाथ आरक्षण वाले, ते तुम्ही तुमचं पर्सनली बघून घ्या. कोणाला काही समजलं नाही तर कॉल करा. ठीक आहे. आता प्रकल्प आरक्षणवाले तुम्ही व्यवस्थित बघून घे जा. पात्रता बघू आता. जनरल सगळं पात्रता बघा. उमेदवार हा भारतीय नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विषयच नाही भाऊ, हे तर राहणारच आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचा रहिवासी भारतीय नागरिक ते तर आहेतच, आपण सगळेच आहोत. आता 1 एप्रिल 2026 पर्यंत वय मोजणार आहे. वय मोजण्याची तारीख आहे 1 एप्रिल 2026 पर्यंत. तर 18 वर्षापासून ते कमाल 38 वर्षापर्यंत ओपन वाले 18 वर्षापासून तर कमाल 38 वर्षापर्यंतचे फॉर्म भरू शकतात. ओपन वाले, जनरल ओपन खुला प्रवर्ग. आता जर मागासवर्गीय असेल तर 18 पासून तर 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. 18 पासून 43 वर्षापर्यंत मागासवर्गीयवाले असेल. जर तुम्ही खेळाडू वगैरे असेल तर तुमची कमाल मर्यादा 43 पर्यंत जात आहे. ठीक आहे. आता परत माजी सैनिकांसाठी 45 पर्यंत आहे. अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत आहे. आणि अंशकालीन उमेदवाराच्या बाबतीत 55 वर्षापर्यंत ही वयोमर्यादा 1 एप्रिल 2026 पर्यंतची 26 पर्यंतच्या एक टॅगलाईन मर्यादेनं ते मोजणार आहे. ठीक आहे. तर आता बघा, शैक्षणिक अर्हता व अनुभव. आता यासाठी SSC पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, हे SSCचं 10वीचं स्कूल सर्टिफिकेट ज्यांच्याजवळ आहे ते फॉर्म भरू शकतात. म्हणजे जनरली खूप पीपल आहे, भयंकर आहे. आता हे SSC म्हणजे 10th जे 10वी पास जे आहेत ते फॉर्म भरू शकतात. ज्यांचं वय 18 वर्ष झाले ते सगळे. ठीक आहे. समजलं. आता 10वी पास वाल्यांसाठी हे सगळ्या पोस्ट आहे, ह्या सगळ्या जागा आहे. आता 1 एप्रिल 2026 ला शैक्षणिक वर्षाचं एक आधार वर्ष म्हणून ते पकडणार आहे. ठीक आहे. आता पगार किती तुम्हाला सांगितलं, S1 15,000 ते 47 पर्यंत, म्हणजे हे प्लस मध्ये अजून 5-7 हजार वाढणार आहे.
ठीक आहे. पुढे जाऊ. निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तर निवड प्रक्रिया तुमची परीक्षा होणार आहे ऑनलाईनला परीक्षा झाल्यानंतर गुणानुक्रमे तुमची यादी लागेल, मेरिट लिस्ट, त्यानुसार तुमची निवड होतील. बघा आता निवडीच्या दिनांकाला तुम्हाला डॉक्युमेंट जमा करावे लागतात, तेव्हा या फॉर्मची रिसिप्ट, हा सगळा फॉर्म पावती, आपली पेमेंटची पावती म्हणजे रिसिप्ट, आणि हा सगळा फॉर्म जो भरलेला तुम्ही फॉर्म असतात ते सगळी प्रिंट तुम्हाला जोडावे लागतात. नंबर 1 फॉर्म आणि पेमेंटची पावती, हे दोन्ही गोष्टी तुम्हाला जोडाव्या लागतात डॉक्युमेंट सोबत. त्यामुळे आत्ताच तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर प्रिंट काढून किंवा पीडीएफ स्वरूपात स्वतः जवळ ठेवायचा आहे. तुम्हाला सिलेक्शनच्या वेळेस लागणार आहे, समजलंय. आणि पेमेंटची रिसिप्ट सुद्धा. तुमची परीक्षा IBPS घेणार आहे. आता बघा, हे आहेत परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम. तर अभ्यासक्रमामध्ये टोटल 4 विषय आहे. नंबर 1 मराठी, नंबर 2 इंग्रजी, नंबर 3 सामान्य ज्ञान, नंबर 4 गणित बुद्धिमत्ता, म्हणजे यांना बौद्धिक चाचणीच पाहिजेत फक्त. ठीक आहे. नंबर 1 मराठी, नंबर 2 इंग्रजी, नंबर 3 सामान्य ज्ञान आणि नंबर 4 बौद्धिक चाचणी. जवळपास 50-50 मार्काचा पेपर राहणार आहे. टोटल 200 गुणांचा पेपर आहे. टोटल किती? 200 गुणांचा पेपर आहे. एकूण 200 गुण, प्रत्येकाला 50 गुण, आणि वेळ राहणार आहे जवळपास 120 मिनिट, म्हणजे 2 तास. किती? 2 तास वेळ राहणार आहे. प्रत्येक प्रश्नास 2 गुण राहणार आहे, म्हणजे जवळपास 100 प्रश्न राहणार आहेत. 25 प्रश्न एका घटकाला, जवळपास 25 प्रश्न एका घटकाला. मराठीला 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान GK 25 आणि बौद्धिक चाचणी म्हणजे लॉजिकल आपलं 25 प्रश्न 50 गुणासाठी. टोटल असं राहणार आहे. हे सगळं तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा, व्यवस्थित कोणतीही टेस्ट कोणाकडेही लावायची, आपल्याच दास ऑफिसरकडेच लावायचं असं अजिबात नाही, परंतु एखादी टेस्ट लावून द्यायची, जेणेकरून तुम्ही त्या फ्लो मध्ये राहतात, प्रॉपर अभ्यास करतात. काय तुमचे 100-200 रुपये जातील मित्रांनो, परंतु काय एका फ्लो मध्ये राहता तुम्ही. फॉर्म भरलाय ना, 900 रुपये भरता, फॉर्म भरता, परंतु कुठेतरी फ्लो मध्ये पाहिजेत ना, त्यासाठी म्हणतो कुठेही लावा, दास ऑफिसरकडेच लावलं पाहिजे असं अजिबात नाही. ठीक आहे. पुढे सांगतो तुम्हाला अजून महत्वाची गोष्ट आहे की इथं याला फॉर्मची फीज किती आहे, 1000 अमागास असेल, खुला असेल तर. आणि जर ओपन साठी किती, 1000, जर मागासवर्गीय असेल तर 900 रुपये. 10% सूट मध्ये काय सूट द्यायची होय. ठीक आहे, 900 रुपये फीज आहे. अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला सांगतो परत तीच, मी तुम्हाला आता जे ऑनलाईनला फॉर्म भरायचा आहे या वेबसाईटला. ठीक आहे. तर फॉर्मचा जेव्हा लास्ट डेट आहे त्याच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरायला कृपया तयारी करा फॉर्म भरण्याची. ठीक आहे. फॉर्मला वेळ लागतो, परत सांगतो. तर अशा पद्धतीने फॉर्मचे हे मुद्दे आहे काय, नंतर आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते सगळं बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचा. नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला पोहोचूनच जाते तुमच्या डायरेक्ट असं घरपर्यंत, असं डायरेक्ट मोबाईलवरच. ठीक आहे. थांबतो मित्रांनो. अजून काही तुमचं क्युरी असली, काही असलं तर लगेच फोन लावायचा. आपला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. ठीक आहे. धन्यवाद.